हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर आज मी बनवत होते जेवणामध्ये अंडा करी. रोज मोठा प्रश्न पडतो, काय भाजी आमटी करायची, म्हणून म्हटलं अंडा करीच बनवूयास. तर त्यासाठी मी हे तीळ जिरं घेतलेलं आहे, थोडंसंच कांदा, थोडा आलं लसूण टमाटर कोथिंबीर खोबरं घेतलेलं आहे. अंडे उकडवत ठेवलेले आहेत तिकडे. तर आपण पहिला तीळ जिरं भाजून घेऊया. तीळ जिरं चटचट असं भाजायला स्टार्ट झालं की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. माझा आवाज थोडा वेगळा येत आहे, सॉरी, ते थोडा सर्दीमुळे आवाज तसा होत आहे. त्यानंतर कांदा छान आता करपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यात थोडं तेल ॲड करूया, म्हणजे चटचट भाजेल. कांदा कधीही कोणत्याही ग्रेव्हीमध्ये भाजूनच टाकावा, चव चांगली येते त्याने. ह्यामध्ये आपण आलं लसूण खोबरं कोथिंबीर सगळंच ॲड करून भाजून घ्यायचं आहे. आता मी आलं लसूण टाकलेलं आहे पहिला. हे थोडंसं तांबूस कलर होत आला की मग खोबरं टमाटर आणि कोथिंबीर ॲड करायचं आहे यामध्ये. हे छान एकजीव असं परतून घ्यायचं आहे. आता ह्याची ग्रेव्ही करून घेतलेली आपण. तर मी ते तेल गरम करायला ठेवलं होतं त्याच कढईमध्ये. तर आता ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत असे मस्त शेकून घ्यायचे. मध्ये मध्ये सारखी हलवायची, खालती लागू नये त्यामुळे. तर आता बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटत आहे, म्हणजेच की आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता ह्यामध्ये आपण हळद मीठ थोडासा गरम मसाला चटणी ॲड करूया. चटणी तुम्हाला जेवढी पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता. गाईज, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन चॅनल आहे, प्लीज सपोर्ट करा. थोडंसं मिक्सरचं भांड्यातनं मी पाणी धुवून घेऊन ओतलं होतं त्यामध्ये. आता तुम्हाला जसं थिकनेस पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ओता. ह्यामध्ये थोडे एक 5 ते 7 मिनटं ग्रेव्ही शिजायला ठेवूया. त्यामध्ये सर्व मसाले छानपैकी मिक्स होतील. तर आता हे शिजलेलं आहे मसाला. यामध्ये आपण उकडलेले अंडे ॲड करूया. तर मी इथे 5 अंडे टाकत आहे. एक अंडं हर्षू खातोय काय त्यासाठी ठेवलेलं आहे. तो ॲक्च्युली अंडं खातच नाही, तरी पण बघूया खातोय काय आज. तर अशा तऱ्हेने आपली अंडा करी गाईस तयार आहे. तर मी आणि सासरे अंडा खात नाही, त्यामुळे मी झुणका बनवत होते. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल गरम केले होते. त्यामध्ये थोडं जिरं कांदा टमाटर ॲड करत आहे. एक जण ह्यामध्ये शेंगदाण्याचं कुटी टाकू शकता, चांगलं लागतं आहे, बट आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी काय ॲड करत नाही. झुणका मस्त झणझणीतच करायचा, त्यासाठी मी हळद आणि थोडी चटणी जास्तच टाकली होती. 2 जणांचा करायचा होता तरीही. तर आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया. पाणी मी नेहमी वाटीने मोजूनच झुणक्यात टाकते, कारण की माझं थोडा जास्तच होतं, त्यामुळे 2 पाहिजे होता म्हणून मी 2 वाट्या पाणी ह्यात ॲड केलेलं आहे. तर आता उकळी आलेलं आहे. आपण यामध्ये बेसन आता मी वरून टाकते. बेसन कधीही झुणक्यात वरूनच टाका, खूप छान लागतो झुणका. तुम्ही पाण्यात मिक्स करून टाकला की ते एकदम असं पिठलं टाईप होतं आहे. मला थोडा घट्टच पाहिजे होता, त्यामुळे मी थोडं जास्त बेसन पीठ ॲड केलं होतं. त्यात पीठ टाकताना गॅस फास्टच ठेवा, म्हणजे गाठी निर्माण होऊ नयेत त्यासाठी, कारण की गाठी झाल्या की आणि फोडत बसावं लागतं आहे. फास्ट गॅस ठेवला की गाठी होतच नाहीत. तर आपला झुणका आता रेडी आहे गाईज. तर मिळूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का.